बांधवांनो नमस्कार। आज आपण माझ्या या दत्ताटोहे या चॅनलवरती तुकाराम महाराजांच्या अभंग शतक या पुस्तकाच्या संबंधाने माहिती देतोय। संत तुकाराम महाराजांच्या एकूण 4,500 अभंगापैकी निवडक 100 अभंग असलेलं हे संत तुकाराम महाराज यांच्या अभंग शतकाचं पुस्तक शिवधर्म संसद प्रकाशनाने सिंदखेड राजा येथून प्रकाशित केलेलं आहे। या पुस्तकांची या अभंग शतक या गाथेचा मूळ उद्देश शिवधर्मकारांच्या मनात असा होता की समाजामध्ये सत्यनारायणाच्या मधून ज्या काही असत्य गोष्टी पसरवण्यात येते आणि काल्पनिक कथा सांगण्यात येते, त्याच्याऐवजी अभंग शतक तुकाराम महाराजांनी लिहिलेले अभंग त्याचं निरूपण घराघरात व्हावं या संकल्पनेनं या अभंग शतक या पुस्तकाची निर्मिती शिवधर्म संसद परिवाराने केलेली आहे। या अभंगामध्ये आईवडिलांच्या विषयी समाजामध्ये तुकाराम महाराजांचा काय उपदेश होता आणि समाजामध्ये कसं वर्तन असावं, त्यानंतर संत कोणाला म्हणावं, त्यानंतर संगत कोणत्या समूहाच्या लोकांसोबत असावी, त्यानंतर कुटुंबातील आपण जगताना काही हिताचे उपदेश, अशा 100 अभंगाचं एक निवडक गाथा शिवधर्म प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे। शेती विद्यार्थी दशेमध्ये अभ्यास आणि प्रयत्न याचं महत्त्व, त्यानंतर माणसाच्या वागण्या बोलण्यामध्ये नम्रता शांती असावी, त्यानंतर मन आनंदी ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, अशा प्रकारची उपदेश करणारी ही गाथा शिवधर्म प्रकाशनाने प्रकाशित केली आहे। ती प्रत्येकाच्या घरात असावी ही एक अपेक्षा घेऊन हा व्हिडिओ आपल्या समोर देत आहोत। धन्यवाद।